जीवन जगण्याची कला देण्याचं हजारो वर्षापासून आपल्या भारतीय संस्कृतीत जो ग्रंथ आहे तो महान ग्रंथ म्हणजे भगवद्गीता, आणि या भगवद्गीतेवर हे जे गोवर्धन कौशल्य सिद्धीचं उभं आहे, म्हणून मी प्रथमतः त्या गोवर्धनाच्या स्मृतीस मी नतमस्तक होतो आणि सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य आणि आदरणीय सर्व शिक्षक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, तसाच हा एक प्रसंग आहे निरोप समारंभाचा। अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते, अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते, 2 दिवसांची रंगत संगत, 2 दिवसांची नाती, स्मृती ठेवून जाते, अशी पाखरे येते। तर या कॉलेजमध्ये आता या वर्षभरात ज्यांनी शिक्षण घेतलं आहे, तर अशी ही जी पाखरं आहेत विद्यार्थी, या निश्चितच इथून आपल्या काही आठवणी जातील आणि या शिक्षकांकडे सुद्धा त्यांच्या काही स्मृती आठवण ठेवून जातील। आणि त्याबद्दल बोलताना मला असं कधी वाटतं की मानवी आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटी येती जाते, मानवी आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटी येती जाते, काही विस्मरणात जाते, मात्र काही आनंद गोसावीसारखी नक्की स्मरणात राहते, काय स्मरणात राहते। म्हणजे प्राचार्य ज्या कुटुंबाचं कुठली शाळा म्हटलं की मुख्याध्यापक प्राचार्य कुटुंब आधारस्तंभ असतो। आम्ही सुद्धा शिक्षक आहोत, एका शाळेचे मुख्याध्यापक आम्ही आहोत। लहान मुलं आणि मोठी मुलं शिकवण्यामधला फरक असा वेगळा असतो, जगा वेगळा असतो। आम्ही लहान मुलांना दम देतो, मुलं गप्प बसतात, ऐकतात, घरी जातील। मोठ्या मुलांना तसं दम देतात, त्यांना दम देतात की आपल्याला सुद्धा दम देऊ शकतात। हे लक्षात ठेवायला लागतं की त्यांना मग त्या मुलांना दम न देता आपलंसं करून त्यांना त्यांच्या मार्गाला लावणे फार मोठी गोष्ट आहे। आणि ती अशी गोष्ट इथले प्राचार्य, इथले गुरु वृंद करत असतात। मी फार काय वेळ देणार नाही, कारण कार्यक्रमाला जसा वेळ होतो तसं कार्यक्रमात आपलं भुकेनं पोट रिकामं होतं, पण मान्यवरांची भाषणं ऐकून पोट भरलं असतं आणि कोणी ऐकण्याचं स्थिती नसतं, म्हणून तो फार काही सांगायचं असतं, बोलायचं असतं। तेवढं नाही सांगू शकलं तरी, आणि कवी लेखन हे आवड आणि छंद वेळा असल्यामुळे कार्यक्रमाचे जे होते ते त्या कार्यक्रमात कविता मी आधीच लिहिली असते, तशी इथे पण लिहिली आहे। पण अनेक गोष्टी आणखी त्यातल्या सांगायच्या, तर इथे मी आल्यानंतर मला जो सन्मान दिला, एवढा मोठा सन्मान की मी आहे की नाही पात्र त्या मला समजत नाही आहे, परंतु निश्चितच मी आदरणीय गोसावी सरांना धन्यवाद देतो। आणि या व्यासपीठावर माझा दुसऱ्यांदा सन्मान होतो आहे। 5 वर्षापूर्वी सुद्धा मी इथे या व्यासपीठावर माझा सन्मान झाला होता। या परिसरात राहणारे सोनाक्षी प्रोडक्शनचे निर्माते निर्देशक आहेत प्रफुल्ल पाटील सर, त्यांचा इथे कार्यक्रम होता। आम्ही सर्व आमची फॅमिली इथे तयार होता। माझा मुलगा विद्यार्थी करण आहे, तो जवळ त्यावेळी 8वीला 9वीला होता इथे, तो सुद्धा आमच्यासोबत होता। आणि मग ते योगायोग होतं असं की त्यामुळे आम्ही त्यावेळी प्रत्यक्ष इथलं या कॉलेजचं ज्ञान घेतलं होतं, आणि म्हणून मग आमच्या योगायोगाने आम्हाला माझ्या ते स्मरणात आलं। आणि आमचं करण ज्या छोटा मुलगा 2 नंबरचा, त्याला करिअर दृष्टिकोनातून म्हणजे तो तसा हुशार आहे, ते सरांना माहिती असेल, म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा, पण करिअर दृष्टिकोनातून जे काही डिसिजन असतं ते आम्ही त्यांनी सांगितलं की त्याला पटत नव्हतं आणि तो घेत नव्हता। मग आम्हाला हे आठवलं की बाबा इथे करिअर म्हणजे आपलं जेव्हा जे स्किल्स आहेत, जीवनाचे जे कलेचं ज्ञान आहे, जे भगवद्गीतेच्या ज्ञानावर आधारित हजारो वर्षापूर्वी आपल्या श्रीकृष्णाने दिलेलं आहे जगाला, आणि त्याच्यातूनच त्यांनी म्हटलं की तूच तुझ्या जीवनात शिल्पकार, म्हणजे आपणच आपल्यासाठी काहीतरी करू शकतो। आणि त्यामुळे आम्ही त्याला आग्रहाने इथे दाखल केलं, आणि सरांना 1 वर्षानंतर तो त्याचं करिअरचं डिसिजन घेईल। आणि आता मला निश्चितच त्यांनी काय डिसिजन घेतला की नाही माहीत नाही, परंतु निश्चितच पुढे त्याला सरांनी मार्गदर्शन द्यावं, तो पुढे त्याच्या करिअरच्या दिशेने जात आहे, हे पाहून मला समाधान वाटतं आहे। की उदाहरण द्यायचं म्हटलं की आपण जर